हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी आता कधी ब्लॉगमध्ये सांगितलेलं तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, आपण Q&A व्हिडिओ लवकरच बनवूयात। पण आता त्या ब्लॉगच कधी आलेला त्याला आता मला आठवण नाही, त्याच्यानंतर ब्लॉगचा आला म्हणजे आता खूप दिवसानंतर ब्लॉग येत आहेत, डेली ब्लॉग येत नाहीत कारण आता पहिल्यासारखं काही एवढं होत नाही। म्हणजे कसं पहिलं बाळ असं शांत असायचं, आता बाळ इकडं तिकडं निवांत फिरतं, त्याच्यामुळे मग त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं। एकतर इन्स्टाचं कोलॅबोरेशन होतं किंवा युट्यूबचा व्हिडिओ होतो, नाही तर मग दुसरं करून रिमेनिंग काय पेंडिंग वर्क असेल तर ते होतं। आणि कधी कधी मी आराम करते जेव्हा मी जास्त जाणवलेले असते। तर ही पण कमेंट होती की ब्लॉग का कंटिन्यू येत नाहीत, तर त्याच्या मागचं हे कारण एवढं सगळं ॲट अ टाइम मॅनेज नाही होते इन्स्टा म्हणा, कारण माझे इन्स्टाचे पण कोलॅबोरेशन्स प्रमोशन्स अजून भरपूर पेंडिंग आहेत। म्हणजे 8 दिवसाचं काम माझं पेंडिंग आहे, सो त्याच्यामुळे आपले ब्लॉग येत नाही। तर त्या जो म्हणजे हे होतं ना, त्या व्हिडिओला जे कमेंट होत्या की त्याच्या संदर्भातच आजचा आपण व्हिडिओ बनवणार आहे, तो म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे। तर त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर तर क्लिअर झालं आणि त्याच सहरा भरपूर कमेंट होते की ब्लाऊज कुठं स्टिच करते, तर ते सुद्धा मी एक स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे, त्यासोबत ब्लाऊजच्या डिझाईन्स पण दाखवलेल्या आहेत, मी कशी सिलेक्ट करते किंवा ती कशी मला स्टिच करून देते, तर हे पण गोष्ट क्लिअर झाली असेल। म्हणजे हे 2 मेन कमेंट होते ते व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्येच केलेले म्हणजे कव्हर केलेले आहेत। तर आता जे पुढचे रिमेनिंग 3 क्वेश्चन्स आहेत घालवता आपल्या ह्या प्रश्नांची जी काही उत्तर आहेत ते देण्याचा प्रयत्न करूयात। त्याच्यात आधी एक सगळ्यात आधी सांगते, मला भरपूर कमेंट येतात की तू बाळाचं हे बाळाचं ते, मी माझ्या गोष्टी शेअर करत असते आणि मी सांगितलं ना, एखाद्याची एक लेवल असते समजावून सांगायची, कोण चांगल्या भाषेत सांगतं आणि कोण वेगळ्या भाषेत सांगतं, तर तो त्या संदर्भात सांगते। मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते, मी काही 1000 लेकरांची आई नाही किंवा प्रत्येकच गोष्ट डेफिनेटली माहीत असेल, कधी माझंही चुकतं, कधी म्हणजे मला ते कमेंट करून समजतं की हे असं करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, कारण मी म्हटलं ना, मला हे म्हणजे एवढ्या गोष्टींचं नॉलेज नाही आहे। आणि त्यानंतर म्हणजे एका लास्ट 2-3 मागे एक कमेंट होती की म्हणजे ती तिच्या बाळाचं सांगत होते, माझं बाळ आता 6वा का 7वा महिना चालू आहे, आताशी पालतं पडायला लागलंय। तर त्याला कमेंट होती एकाची की नाही का ते मग थोडंसं वीकच असेल किंवा आपण म्हणतो ना डाऊन सिंड्रोम, त्याचे ते हे असेल असं तो कोणत्याही कमेंटला रिप्लाय करताना तुम्ही विचार करून करा। तिने पर्सनली मला प्रश्न विचारलेला, मी रिप्लाय करून सांगितलं असतं हे ते, पण तुम्ही अशा ज्या गोष्टी आहेत ना ते करू नका। बाळ काळं असू दे, गोरं असू दे, नकटा असू दे, चकना असू दे, कसंही असू दे, प्रत्येक आईला ते आपलं बाळ प्यारच असतं। मग तिला किती वाटलं असेल, वाईट वाटलं असेल, तुम्ही असे रिप्लाय करत असाल, त्यामुळे कोणाच्याही कमेंट्सला रिप्लाय करताना विचार करून करा। आणि रिलेटेड टू जर त्याच्या बाळ असेल तर तुम्ही म्हणजे नाही का चांगलं करायचं असेल तरच करा, हे असेल बाळाला ते असेल असं म्हणू नका, हे म्हणण्यासाठी डॉक्टर आहेत। त्यानंतर म्हणजे तू सासरी किती दिवस असतेस आणि माहेर किती दिवस असते, सगळ्यात मेन सांगायचं झालं तर जशी मी तिकडं जाते ना, तशी लोक माझे डेजच कॅल्क्युलेट करायला सुरुवात करतात, मी इकडं किती राहते आणि तिकडं किती राहते। जिथं मी लहानाची मोठी झाली आहे किंवा जिथं माझं आयुष्य गेलं तिथं लग्न झालं म्हणून काय झालं, मी काय असे दिवस मोजून राहायचं का, मला जेवढं मन भरून जर राहावंसं वाटतं तिकडं राहते, मग इकडं का असं ना, नाही तर तिकडं असे ना। आणि एक कमेंट अशी पण होती, हे मला कोणीच काय म्हणत नाही ना, माझे मिस्टर काय म्हणतात ना माझे सासूबाई काय म्हणतात की कुठं राहायचंय तिकडं राहा, व्यवस्थित राहा बस। आणि त्यानंतरची कमेंट म्हणजे की सासरे होते तोपर्यंत गावाला होते, जसे सासरे एक्सपायर झाले तसं सासूबाईंना एकटीला पाडलं। जसं मी सासरे होते ना तेव्हा आमच्या ह्यांची पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्येच होती, त्यामुळे मी गावालाच होती आणि मी आले आणि 1 महिन्यानंतर सासरे एक्सपायर झाले। मग मी माझ्या मिस्टरांसोबत आहे, त्यानंतर मी 6व्या महिन्यात गेले। 6व्या महिन्यात मग कमेंट यायला लागल्या की तू तिकडं का नाही जाऊन राहत किंवा सासूबाई काय भेटायला येत नाही, मला काय प्रॉब्लेम नाही, त्यांना काय प्रॉब्लेम नाही, मग एवढं लोकांना का प्रॉब्लेम असावा। आणि मी तिकडं जायला त्यांनी हे कडचे तर लोक घेऊन जायला तयार पाहिजेत ना, हे लोक जबाबदारी घ्यायला नको म्हणत होते। स्पष्ट सांगते की नको, तिकडं आहे तिकडं सगळं रस्ते व्यवस्थित असू दे, तिच्या मम्मीकडेच असू दे, पहिली मम्मीकडेच असते, ह्या गोष्टी म्हणजे नाही का डिलेव्हरीचा विषय नाही बरं का, म्हणजे काळजी, कारण तिथं काय गोष्टी भेटतात काय गोष्टी नाही भेटत हे आम्हाला माहिती, प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला 10-12 किलोमीटर जाणं परवडणार नाही, त्याच्यामुळे हे सुद्धा क्लिअर करते। सो मी असं काय ठरवून नाही राहत, आत्ता 1-1.5 महिना असेल, त्यामध्ये एक 4 आठवडे मम्मीकडे असेल, 3 आठवडे सासरी असेल आणि त्यानंतर मग मी मैत्रिणीकडे पण 3-4 दिवस 2-3 दिवस होते आणि मग इकडंच आले लगेचच, त्याच्यामुळं काही विषय नाही। आणि कसं माहिती का, जिथं आपल्याला कम्फर्टेबल, पहिली गोष्ट आपली वेगळी होती पण आता बाळाच्या ह्याने बघायला लागतं, तो कुठं कम्फर्टेबल फील करतो हे ते, पण त्याचं एक आहे तो त्याच्याच घरी कम्फर्टेबल फील करतो हे मी 2-3 वेळा अनुभवलेला आहे।
तर ठीक आहे, ही सुद्धा गोष्ट क्लिअर झाली. त्यानंतर म्हणजे तू बाळाचं रुटीन त्याचं कसं शेअर करते, तर मी आता एकदा त्याचा हाफ ब्लॉग शेअर केलेला आहे. हाफ ब्लॉग जेव्हा होईल पुढे कंटिन्यू तेव्हा शेअर करेल. पण त्याला दिवसातून मी 3 वेळा सॉलिड फूड देते आणि रिमेनिंग मापलं असतंच. आणि खूप कमेंट होते की मी बाळाला फिडिंग वगैरे करत नाही का, तर बाळाला फिडिंग करते. पण आता मी ब्लॉग बनवते, ब्लॉगमध्ये तर दाखवू शकत नाही ना ह्या गोष्टी, पण मी बाळाला कंटिन्यू फिडिंग देते. उन्हाळ्यामध्ये बाळाला व्यवस्थित म्हणजे नाही का डिहायड्रेट ठेवणं खूप गरजेचं असतं, ते मी ठेवण्याचा प्रयत्न करते. जेवढं माझ्या पद्धतीने होईल तेवढं करते. बाळाला पाणी देते का, हो देते, जास्त नाही पण एक चमचा 1.5 चमचा, कधी 2 चमचे, म्हणजे काय सॉलिड खाल्लं असेल तर 2 चमचे असं मिळून पाणी देते. पाणी मी दिवसातून 7 ते 8 वेळा देते. आणि त्यानंतर अजून तरी मी बाळाला काय चालू केलेलं नाही असं वेगळं, जे आहे ते तांदळाची खीर किंवा म्हणतात पेज, त्यानंतर सॅरेलॅक किंवा नाचणी सत्व, ह्या 3-4 गोष्टी आहेत त्या देते सकाळ, दुपार आणि 6. जे रिमेनिंग आहे ते नेक्स्ट एखाद्या ब्लॉगमध्ये शेअर होईल. आणि बाळाला अंघोळ कशी घालतेस किंवा तुला एकटीला जमतं का, तर मला जमतं, बाळाला आंघोळ घालायला जमते. जेव्हा मी 1-1.25 महिना म्हणजे डिलेव्हरी नंतर झाला तेव्हापासून मम्मी जॉबला जायला लागली आणि आजी आंघोळ घालायची त्याला, तेव्हा तो एवढा रडायचा ना की ते मला पटायचं नाही. खरं सांगायचं झालं तर तो एवढा रडायचा, पटायचं नाही. मग मला असं वाईट वाटायचं. मग तेव्हा शिकली होती आंघोळ घालायला. तेव्हा नंतर मग मी जी ट्रेन झाली ते मग मी सासरी गेली तरी मी एकटीच घालत होते आंघोळ. त्यानंतर तेव्हा तर तो 2-3 महिन्याचा, 3 महिन्याचा असेल, 2 ते 3च्या मध्येच असेल, तेव्हा पण मी एकटीच घालत होते. बंगालला आले, त्यानंतर बंगालला आजी सोबत होती तरी मी आणि ते आम्ही दोघंच घालत होतो. त्यानंतर आजी गेली मग मी एकटीच घालायला लागले आणि आता पण मी एकटीच घालते. मला ह्या गोष्टी मॅनेज होतात. आणि सगळ्यात मेन म्हणजे जमतं. जेव्हा जबाबदारी येते ना तेव्हा सगळ्या गोष्टी जमतात. आणि जेव्हा असे पळवाट असतात ना ते पहिलं तसंच व्हायचं, असं वाटायचं ह्याने हे काम करावं, त्याने ते काम करावं, त्याने ते करावं, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर. पण आता तसं काही नाहीये, आता माझं मला सगळं जमतं. नंतरची कमेंट म्हणजे इंस्टाग्रामचं कोलॅबोरेशन, त्याची तर खूप हसण्यासारखी कमेंट होती की तुझा नवऱ्याचा पगार तर ह्या कोलॅबोरेशनवरच जात असेल, मग तुम्हाला काही खाली शिल्लक राहतं का नाही राहत. तर कोलॅबोरेशन म्हणजे काय असतं माहिती का, समोरचा व्यक्ती त्याचं प्रोडक्ट पाठवतो, म्हणजे कोणाचं साडीचं असतं, कोणाचं ज्वेलरीचं असतं, तर कोणाचं म्हणजे काय वेगळं असतं. आता मी भरपूर कोलॅबोरेशन करते, तुम्हाला माहितीच आहे. तर मग तो समोरचा व्यक्ती पाठवतो, आपण पैसे देऊन विकत घेत नाही. आपण त्याचं फक्त प्रोडक्टची काय म्हणतो आपण, तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तर ते तसा विषय असतो, आपण काय त्यांना पैसे देऊन घेत नाही. आणि ते पेड प्रमोशन असतं, म्हणजे त्याचे चार्जेस पण असतात. तर हा कोलॅबोरेशनचा विषय आहे. मी माझ्या नवऱ्याचा पगार तिथे इन्व्हेस्ट करत नाही. तर हे एक मी क्लिअर केलं, ते म्हणजे समोरच्याच असतं आणि तो आपल्याकडून कोलॅबोरेशन वगैरे करून घेतो. त्यानंतरचं कमेंट म्हणजे इंस्टाग्राममधून मंथली किती जनरेट करते, तर इंस्टाग्राममधून नाही एवढं जनरेट करत, कारण माझे जरी पेड प्रमोशन्स जरी असले ना तरी मी नाही एवढे पैसे घेत. म्हणजे जसे ऑदर माझ्या कंपॅरिझनमध्ये बाकीचे घेतात तसे मी एवढे नाही पैसे घेत. म्हणजे 90% मी पैशांच्या ह्या गोष्टीमध्ये नसते. आता ब्लाऊजचे वगैरे त्या ठीक आहेत गोष्टी, म्हणजे जेवढं असेल लाईक म्हणतो ना आपण समोरच्याची जेवढी ही असते ना कॅपॅसिटी तेवढ्याच ह्याच्यावर घेते. आणि एक नॉर्मली आपण म्हणतो ना घर खर्चाला जेवढे पैसे लागतात त्याच्या अर्धे पैसे मी कोलॅबोरेशनमधून जनरेट करत असेल मंथली. तर हा झाला कोलॅबोरेशनचा विषय. त्यानंतर म्हणजे यूट्यूब इन्कम, तर सध्या माझ्या यूट्यूबवर एवढे व्हिडिओज नसतात, त्यामुळे माझे काही यूट्यूबचा इन्कम एवढा छान जनरेट होत नाही, कारण माझे व्हिडिओजच नसतात तर इन्कमचा काही एवढा विषय येत नाही. पण एक नॉर्मल मी EMI पे करू शकेल एवढा तर येतो, तर ते क्लिअर करते. म्हणजे जो माझा गाडीचा EMI आहे तो मी पे करेल एवढा तर मी व्हिडिओ बनवते. तर ते एक गोष्ट क्लिअर झाली. त्यानंतर अजून अशा नॉर्मली बऱ्याच गोष्टी होत्या, पर्सनल कमेंट्स होत्या. आता पर्सनल काय ह्या सांगत नाही. आणि त्यानंतर म्हणजे तुझं आणि तुझ्या जावेचं पटत नाही का, तर माझं आणि माझ्या जावेचं खूप छान पटतं. म्हणजे आमच्या सासूबाईंना पण विचार पडतो की ह्या दोघींचं एवढं कसं काय पटतं, पण पटतं, छान पटतं. कारण माझं आणि माझ्या जाऊबाईंचं खूप छान पटतं, आम्ही व्यवस्थित राहतो. आमच्यात अजूनपर्यंत एकदाही भांडण झालेलं नाही. म्हणजे तिचं काय जरी वेगळं वाटलं तरी मी तिला सांगते, माझं जरी काय वेगळं वाटलं तरी ती मला सांगते. म्हणजे नाही का दीदी तू हे काम कर, दीदी तू ते काम कर, दीदी मी हे करते ते करते, म्हणजे असं ती सांगते. ज्या गोष्टी तिच्या याच्यामधल्या आहेत ती त्या करते आणि ज्या तिच्या पलीकडच्या आहेत त्या मग ती मला सांगते आणि मी करते. जरी मी कधी गावाला असेल, मी शॉपिंग केली तरी मी तिच्यासाठी पण करते आणि माझ्यासाठी पण करते. का असं मी अजूनपर्यंत नाही केलं किंवा आमच्या ह्यांनी पण नाही केलं. माझं तर सोडाच, आमच्या ह्यांनी एक ड्रेस मला घेतला तर एक ड्रेस तिला पण घेतलाय.
त्यामुळे आमचं रिलेशन बऱ्यापैकी छान आहे आणि आमचे भाऊजी पण सेम तेच आहेत, तिला घेतलं की मला पण घेतात. त्यामुळे आमचं भाऊजींचं माझं रिलेशन तर लाईक म्हणजे नाही का भाऊ बहीण त्यांच्या पहिल्यापासूनच आहे. जे टिकटॉकवरून व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे आमचं रिलेशन कसं आहे. त्याच्यामुळे मग ते आहे तसंच आहे. फक्त आता कसे सगळे वेगवेगळे झालेत आपापल्या मार्गाने, म्हणजे ते त्यांच्या मार्गाने आहेत, आम्ही इकडे मी सोबत आहे. त्यानंतर घरच्या घरी ओकेमध्ये चालू आहे. तर हे असं काहीच आहे. त्यानंतर तू आता आजकाल एवढी घरी नसतेस. आता हे वय माझं सोबत राहण्याचं आहे. म्हणजे लोकांना खूप प्रश्न पडतो का काय गरज आहे सोबत राहायची. हे वय माझं सोबत राहण्याचं आहे. नवऱ्यासोबत काही आठवणी क्रिएट करायचं आहे. त्यानंतर मग रिटायरमेंट झाले की पोस्टिंग झाले की तिथंच जाऊन राहायचं आहे. रिटायरमेंट झाले की जोपर्यंत त्यांच्यासोबत आयुष्य जगायला मिळतंय तोपर्यंत जगून घ्यायचंय. आणि याच्यासाठीच मी फौजी नवरा केलाय, हे पण म्हणजे हे खरं आहे. आमच्या घरामध्ये प्रायोरिटीज फक्त जे मेन रिलेशन्स आहेत ना, म्हणजे नाही का असं ठीक आहे हे 2 भाऊ किंवा आम्ही 2 त्यांच्या बायका असं आहे. म्हणजे नाही का बाकीचं कोण काय म्हणाल, हे काय म्हणतंय, ते काय म्हणतंय, ह्या गोष्टींना आम्ही कोणीही प्रायोरिटी देत नाही. जो म्हणतोय तो त्याच्या तोंडाने म्हणतोय आणि त्याच्यापाशीच राहू दे. म्हणजे नाही का लोक भरवण्याचा भरपूर प्रयत्न करतात. हिचं असं आहे, तिचं तसं आहे, म्हणजे आमच्या दोघींच्या बाबतीत. तर ठीक आहे, त्या गोष्टींचं काही लेनदेन नाही आहे, कारण ती तिच्या मार्गाने व्यवस्थित आहे, जो तो आपापल्या ह्याने असतो, आणि मी माझ्या मार्गाने ओके आहे, आणि आमच्या दोघींचं रिलेशन पण ओके आहे. तर राहिला विषय आईंना का घेऊन येत नाही इकडं, त्या घर आणि गाव कधी सोडणार नाहीये. एकच ऑप्शन आहे, रिटायरमेंट झाले की आम्ही गावाला जाऊन राहणे, बस एवढंच. कारण त्यांना त्यांची शेती प्यारी आहे. आता उन्हाळ्यात आमचं काही काम नसतं तर ते आजारी पडतात, का तर काही काम नाही. त्यांना कामाची सवय आहे. ज्या लोकांना कामाची सवय नाही त्यांना असं बंद रूममध्ये ठेवून पण नाही होत. आता माझी आजी चालते इकडे, तर माझ्या आजीचे पाय सुजायला लागले, हे म्हणजे असे एकदम टम फुगायचे. म्हणजे तिला रानातली ही ती सवय आहे. इथं काय काम आहे, म्हणजे नाही का एकदा डोर लॉक केलं की संध्याकाळीच ओपन करायचं, बस एवढंच. त्याच्यामुळे नाही जमत. आपण म्हणतो पण प्रत्येकाला सगळं गोष्ट ॲडजस्ट होईल असं नाही. बरं ठीक आहे, त्यांचं ओके चाललंय, त्यांची आई आहेत तिथं, त्यांचे मामा आहेत, त्यांचे सगळे तिथं आहेत, त्यामुळे मग त्या ओके आहेत, आम्ही पण ओके आहोत आणि सगळे ओके आहेत. तर ह्या अशा काही बेसिक कमेंट्स होत्या, आणि ह्या अशा काही कमेंट्स होत्या त्यातून एखाद्याच्या घरात म्हणजे नाही का असं थोडंसं मतभेद पण. रिमेनिंग बाळाच्या बाबतीतच खूप साऱ्या कमेंट होत्या, आणि ते मी हळूहळू शेअर करेन. म्हणजे संध्याकाळचं काय देतेस किंवा त्याचं झोपेचं वगैरे टायमिंग घेते, म्हणजे कसं जे त्या गोष्टीमध्ये असताना त्याला तेच प्रश्न पडलेले असतात. तर ते मी एकदा म्हणजे इव्हिनिंग रुटीन शेअर करेन, त्यासोबत मालिश वगैरे ह्या गोष्टीसुद्धा शेअर करेन, आणि मग त्यामध्ये त्या तुम्हाला समजून जातील. ज्या पर्सनल गोष्टी होत्या म्हणजे नाही का रिलेटेड टू फॅमिली, तर त्या मी शेअर केलेल्या आहेत. आणि बाकी म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेत. बाकी काय असं नाहीये. प्रत्येकजण कष्ट करतो, प्रत्येकजण खातो, जो तो आपापल्या मार्गाने कष्ट करतो, आपापल्या पद्धतीने कष्ट करतो, आणि तसा तो हे पण राहतो पण. तर हा तसा विषय आहे, जो कष्ट करेल त्यालाच यश आहे, जो नाही करणार तो निवांत राहील. तर हा प्रकार आहे. त्यामुळे आम्ही ह्या कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही. आम्ही एकदम आमचं लाईफ ओकेमध्ये जगतो. तर हे जे काही प्रश्न होते ना, अजून खूप डेंजर पण कमेंट्स होत्या, म्हणजे ज्यांच्यात अशी डायरेक्ट पब्लिकली टाकायची हिंमत नव्हती त्यांनी इन्स्टाला पर्सनली टाकल्या. पण त्या काही कमेंटचे उत्तर देणं मला महत्त्वाचं वाटत नाही. आणि कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा आपण काय करतोय ना, हे खूप महत्त्वाचं असतं. कारण कोणताच माणूस परिपूर्ण नसतो. जेव्हा तो त्यामध्ये पडतो ना, तेव्हाच त्याला त्या गोष्टींचं नॉलेज राहतं. म्हणजे नाही का आता कुठे मी आता माझं बाळ 7 महिन्यांचे, म्हणजे ह्या लाईफमध्ये येऊन मला 7 महिने झाले, आणि मग 7 महिन्यात मी काय आता 70 वर्षाचा एक्सपिरियन्स घेणार आहे का. हळूहळू माणूस शिकतो. फक्त एक म्हणलं ना, समजून सांगण्याची एक टेंडन्सी असते. तर चला बाळ उठले, भेटूयात उद्या.